चला आज आपण बनवूया पचायला हलकी आणि एकदम टेस्टी अशी डाळ खिचडी। तर झटपट बनवली आता आपण। चला रेसिपीला सुरुवात करूया। एकदम मस्त अशी डाळ खिचडी आपली झालेली। नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण आज बनवूया डाळ खिचडी। त्यासाठी मी इथे 1 वाटी घेतलेत बासमती तांदूळ। तर तुम्ही कुठल्याही वाटीने आता पेल्याने कशानेही मापा, पण एकसारखं प्रमाण घेऊया। आता तांदूळ इथे मी हे घेतलेत बासमती, आणि बासमती तांदूळ हा जुना घेतलाय मी। आता आपण जेवढे तांदूळ घेतले तेवढेच आपल्याला इथे मुगाची डाळ घ्यायची। तुम्ही हवं तर तुमच्या आवडीची डाळ वापरू शकता। मी मुगाची डाळ टाकली। आपल्याला आता स्वच्छ हे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे छानपैकी असं। हे पहा, डाळ तांदूळ आपण धुवून घेतले आणि कुकरमध्ये काढून घेतले। आता याच्यात आपल्याला 3 ग्लास एवढं पाणी टाकायचे। 1 छोटा चम्मच इथे मी मीठ टाकले आणि थोडीशी हळद टाकायची आपल्याला। आता आपण याला मिक्स करून घेऊन याच्या ना फक्त 2 शिट्ट्या करायच्या आता, कारण जास्त शिजून नाही द्यायचं आपल्याला, लगेच शिजते डाळ तांदूळ। फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आता। तर चला आपण 2 शिट्ट्या करून घेऊया। हे बघा, डाळ तांदूळ आपलं 2 शिट्ट्या करून घेतलेत मी, झाकण काढून घेतले। बघा मस्तपैकी शिजले 2 शिट्ट्यामध्ये, आणि याच्यात पाणी अजून आहे भरपूर। तर आता हे साईडला ठेवूया। फोडणी देण्यासाठी आपण एक टोप मांडला गॅसवर, त्याच्यात टाकून घेऊया 2 चम्मच तेल। तेल गरम झालं की राई टाकूया। राई थोडीशी तडतडली की जिरे टाकायचे। मी 2 मोठे कांदे घेतलेत, बारीक चॉप करून घेतले। तर कांदा थोडासा जास्त वापरला मी इथे। 2 हिरव्या मिरच्या शाखालाच टाकल्यात मी, नंतर आपण याला काढू शकतो। थोडासा लसूण असा कट करून घेतलाय, तो टाकलाय। कढीपत्ता टाकायचा। कांदा थोडासा आपण सॉफ्ट करून घेऊया। 1-2 मिनिटं परतून घ्यायचा कांदा। आता याच्यात आपण चिमूटभर असं हिंग टाकूया। 2 टमाटे टाकले, बारीक चॉप करून घेतले टमाटे पण। आता टमाटे आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे 2-3 मिनिटं। इथे मीठ नाही वापरलं मी आता। टमाटे आपले सॉफ्ट झाले। आता आपण याच्यात टाकूया 1 चम्मच एवढं लाल मिरची पावडर। 1 चम्मचच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे, आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तिखट। हळद आपण शिजताना टाकली, तर हळद इथे जपून टाकायची। आणि याला 1 मिनिटभर असं परतून घेऊया छान। स्लो गॅसवर ठेवायचं आहे। 1 मिनिटभर तेलात छान परतून घेऊया। एक मिनिट परतून झालं। आता आपण आपले डाळ तांदूळ शिजवलंय ना, ते टाकूया याच्यामध्ये। तुम्ही हवं तुम्हाला थोडीशी खिचडी अजून पातळ हवी असेल ना, त्याच्यात गरम पाण्याचा वापर करा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता इथे मीठ टाकते, चवीप्रमाणे टाका। आधी पण आपण मीठ ॲड केलं, तर मीठ थोडं जपून टाकायचं आपल्याला। भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊन 5 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवूया। जास्त वेळ नाही ठेवायचं, स्लो गॅसवर ठेवायचं। तुम्ही 2-3 मिनिटं ठेवलं ना तरी चालेल, जास्त वेळ पण नाही ठेवायचं। ऑलरेडी आपला डाळ भात शिजलेला, तडका पण छान बसला याला। झाकून ठेवूया आपण याला।
4-5 मिनटं झालेत बघा. स्लो गॅसवर ठेवलं होतं बघा. डाळ खिचडी खूप छान स्मेल सुटला आहे आणि मस्त अशी आपली डाळ खिचडी तयार झाली. गॅस बंद करूया आपण. आपण अजून त्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकूया. तूप टाकले मी 1 चम्मच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तसं ताटात सर्व केल्यानंतर वरून पण टाकू शकता. तर तयार आहे बघा आपली डाळ खिचडी एकदम मस्त अशी. तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.